गोड पदार्थ म्हटलं की अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतात. त्या गोड पदार्थामधील एक पदार्थ म्हणजे गुलाबजामुन. हा अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचाच आवडीचा पदार्थ आहे. हे गुलाबजामुन वेगवेगळ्या प्रकारे आपण बनवू शकतो. जसं की खवा, गव्हाचे पीठ, रवा ह्या वेगवेगळ्या पद्धतीने गुलाबजामुन बनवले जातात. आपण जे आज ही रेसिपी बनवली आहे ते म्हणजे मिल्क पावडरचे गुलाबजामुन. तर ही रेसिपी बनवताना मी यामध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत. ह्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या आणि हे गुलाबजामुन बनवले तर तुमचे ही रेसिपी अगदी परफेक्ट तयार होईल. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे ही रेसिपी अगदी परफेक्ट तुमची तयार होईल. त्या अगोदर नमस्कार, मी रिगल्स पाककृती या चॅनलवरती आपले स्वागत करते. मला सपोर्ट करण्यासाठी आणि आपल्या रिगल्स पाककृती या चॅनलला पुढे नेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या रिगल्स पाककृती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनसमोरील जे बेल आयकॉन बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या सर्व नवीन रेसिपीची सूचना तुम्हाला मिळेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. या रेसिपीचे प्रमाण मी वजनात तसेच कपाने दोन्ही पद्धतीने सांगितले आहे. त्यासाठी सुरुवातीला इथे मी 3 कप मिल्क पावडर घेतली आहे. वजनी प्रमाणात म्हणाल तर ही 400 ग्रॅम मिल्क पावडर होते. नंतर यामध्येच 1 कप मैदा घेतला आहे. वजनी प्रमाणात म्हटलं तर 125 ग्रॅम मैदा होतो. नंतर मी इथे पाव चमचा बेकिंग पावडर घेतली आहे. तुम्हाला जर पाव चमच्याचं प्रमाण समजत नसेल तर अशा चिमटीमध्ये 10 चिमटी तुम्ही ही पावडर घेतली तर बरोबर पाव चमच्याचं प्रमाण बरोबर होतं. माझ्याकडे हा स्पून होता त्यामुळे मी हे बरोबर 1 चमचा असं यामध्ये टाकलेलं आहे. त्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हा पाव चमचा आपल्याला घ्यायचा आहे आणि हे 2 सोडे मैदा आणि मिल्क पावडर सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून हे सगळीकडे व्यवस्थित सारखंच पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे. नंतर इथे मी अर्धा कप तूप घेतले आहे. हे तूप तुम्ही कमी घेतलं तरी चालेल. हे तूप सुरुवातीला यामध्ये थोडं थोडं असं ओतत हे या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे. मी सुरुवातीला इथे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं हे तूप या पिठामध्ये सगळीकडे लागेल असं व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. नंतर हाताच्या साहाय्याने हे तूप या पिठांना सगळीकडे व्यवस्थित लागेल असं मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून शेवटी यामध्ये ह्या पिठाचा शेवटी असा हातामध्ये आपल्या लगदा झाला पाहिजे. आणि तुम्ही इथे पाहू शकता जे आपलं विकतचं प्रीमिक्स असतं तर अगदी त्याप्रमाणेच हे पीठ आपलं दिसत आहे. तुम्ही इथे पाहू शकता हे तूप अगदी सगळ्या पिठाला व्यवस्थित असं लागलेलं आहे. नंतर आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी एकदम न यामध्ये घालता अगदी थोडं थोडं घालत हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे मी अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित असं मळून घेत आहे. आता माझं शेवटी अर्धा कप पाणी हे सगळं यामध्ये मी सगळं ओतून घेतलेलं आहे आणि या पिठाचा गोळा मी बनवत आहे. मला आणखीन थोडंसं पाणी नंतर लागलं होतं म्हणून नंतर मी अर्धा कप पाणी घेतले आहे आणि त्यामधील साधारणपणे 2-3 चमचे पुन्हा मी पाणी घेतले आहे आणि हे पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ असं आपलं मळून तयार आहे. आता हे पीठ आपल्याला साधारणपणे 1 तास असंच रेस्ट करायला ठेवायचं आहे.
आणि 1 तासानंतर तुम्ही पाहू शकता ह्या पिठाने आपण जे पाणी ओतलं होतं ते सगळं ॲब्सॉर्ब केलेलं आहे आणि पुन्हा नंतर हे पीठ असं कोरडं कोरडं होतं. म्हणून हे पीठ नंतर आपल्याला सगळं असं फोडायचं आहे आणि असे हाताच्या 2 हाताच्या तळव्याने हे पीठ व्यवस्थित असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे. हे पीठ चोळून आपल्याला सर्व असं फोडून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे पाणी थोडं थोडं पाणी टाकून पुन्हा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. पहिलं पीठ मळून जे घेतलं होतं तर त्या पिठापेक्षा आता यामध्ये आणखीन सॉफ्टनेसपणा आलेला आहे. गुलाबजामुन बनवताना पीठ मळणे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. जेवढं तुम्ही पीठ अगदी सॉफ्ट आणि जेवढं जास्त वेळ हे चांगलं मळून घ्याल तर तेवढे तुमचे गुलाबजामुन सॉफ्ट होतील आणि गुलाबजामुन सॉफ्ट झाल्यामुळे त्यामध्ये पाकदेखील व्यवस्थित असा मुरला जाईल. तर तुम्ही इथे पाहू शकता सुरुवातीला आपण जे पीठ मळलं होतं तर ते अगदी खूप असं राट असं घट्ट असं होतं आणि नंतर आपण पीठ फोडून घेतलं आणि ते व्यवस्थित असं हाताच्या साहाय्याने चोळून सगळं व्यवस्थित फोडून घेतल्यानंतर पुन्हा हे पीठ मळून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी सॉफ्ट असं हे आपले पीठ मळून तयार आहे. आपल्याला गुलाबजामुन बनवताना पीठ मळतानाची खूप कष्ट हे घ्यावे लागणार आहे, तेव्हा आपले हे गुलाबजामुन छान असं तयार होणार आहे. आता 1 कपामधलं साधारणपणे 3-4 चमचे हे पाणी आपलं शिल्लक राहिलेलं आहे. तर इथे मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण देखील सांगितलेलं आहे. आता आपल्याला हे पीठ पुन्हा साधारणपणे 1-1.5 तास रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला ह्या पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता मी ह्या पिठाचा गोळे कसा केला आहे. तर आपल्याला ह्या तळहाताच्या साहाय्याने गोल गोल फिरून असा गोळा अजिबात करायचा नाही. तर आपल्याला आपण जसे लाडू वळतो ना त्या पद्धतीचा असे आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्या पद्धतीने हा गोळा आपल्याला अगदी सॉफ्ट हाताने हे गोळे आपल्याला बनवायचे आहे, जेणेकरून हा गोळा अगदी सॉफ्ट होतो आणि त्यामध्ये पाक देखील व्यवस्थित असा मुरतो. जर तुम्ही हाताच्या तळव्याने जर हे गोळे केले तर ते असे सॉफ्ट होणार नाहीत, कडक होतील आणि त्यामध्ये पाक देखील मुरणार नाही. तर अशा प्रकारे मी इथे सगळे गुलाबजामुन हे मी करून घेतलेले आहेत. आता हे गुलाबजामुन आपण तळून घेऊया. गुलाबजामुन तळताना तेल खूप गरमही नको आहे आणि खूप थंडही नको आहे. खूप तेल गरम झालं तर गुलाबजामुन व्यवस्थित तळले जाणार नाही, ते वरून करपतील आणि आतून कच्चे राहतील. तसेच तेल जर खूप थंड असेल तर गुलाबजामुन हे तेलामध्ये विरघळले जातील. तर सुरुवातीला आपण ज्यावेळेस यामध्ये गुलाबजामुन टाकले आहेत तर त्यावेळेस 1 ते 1.5 मिनिट या गुलाबजामुनला अजिबात परतायचे नाही आणि 1 ते 1.5 मिनिटानंतर थोडेसे वरून गुलाबजामुन असे सुकल्यासारखे वाटतात, तेव्हा जो काटे चमचा असतो त्याच्या साहाय्याने अगदी अलगदपणे हे गुलाबजामुन व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत व्यवस्थित असं हे गुलाबजामुन व्यवस्थित तळत नाही आहे तोपर्यंत अजिबात या गुलाबजामुनला सुरुवातीला झारा किंवा उलटण हे आपल्याला लावायचं नाही. असे केल्यामुळे गुलाबजामुन हे फुटू शकतात. तर तुम्ही इथे पाहू शकता मी ह्या फोर्कच्या साहाय्याने हे गुलाबजामुन सुरुवातीला 1 ते 1.5 मिनिट परतलेच नाहीत आणि नंतर अगदी अलगदपणे हळूहळू असं ह्या फोर्कच्या साहाय्याने मी हे गुलाबजामुन परतून घेतलेले आहे. ज्यावेळेस सर्व बाजूने व्यवस्थित असं गुलाबजामुन हे लाल झालेलं असेल आणि छान असं परतलेलं असेल, ज्यावेळेस आपल्याला वाटते की आता हे आपण झाऱ्याच्या साहाय्याने परतू शकतो, हे फुटणार नाही, हे आपल्या लक्षात येतेच, त्यावेळेस मात्र नंतर हे व्यवस्थित चहूबाजूनी छान असे गुलाबजामुन तळण्यासाठी नंतर झाऱ्याचा वापर हे करायचा आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता ज्यावेळेस अगदी गुलाबजामुन छान असे परतले गेले होते सुरुवातीला आणि नंतर राहिलेले गुलाबजामुन परतण्यासाठी मी नंतर यामध्ये झारा हा घातलेला आहे आणि झाऱ्याच्या साहाय्याने
आलटून पालटून व्यवस्थित असं हे गुलाबजामुन तळून घ्यायचं आहे, जेणेकरून गुलाबजामुन हे आतमधून कच्चं राहिलं नाही पाहिजे आणि व्यवस्थित चौबाजूने हे व्यवस्थित असं तळलं पाहिजे. तर इथे तुम्ही पाहू शकता गुलाबजामुनला छान असा लाल असा कलर आलेला आहे आणि आता हे गुलाबजामुन आपण काढून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता इथे छान असा या गुलाबजामुनला कलर देखील आलेला आहे आणि हे सर्व असं गुलाबजामुन आपलं तळून तयार आहे. आता या गुलाबजामुनसाठी आपण इथे पाक तयार करायला घेऊया. त्यासाठी इथे मी एक पातेले घेतले आहे आणि या पातेल्यामध्ये मी सुरुवातीला 4 कप पाणी घेतले आहे आणि याच पाण्यामध्ये मी 4 कप साखर घेणार आहे. गुलाबजामुनचा पाक हा एकतारी वगैरे जास्त असा घट्ट बनवायचा नसतो, तो पातळच असतो. त्यामुळे जेवढी साखर घेतली आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि या साखरेचं वजनी प्रमाण म्हटलं तर 600 ग्रॅम आहे. तुम्ही त्याऐवजी अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम घेतली तरी चालेल. आता हा पाक आपल्याला अगदी एकतारीच बनवायचा आहे. त्यासाठी आता ही साखर पूर्ण मी यामध्ये विरघळून घेतलेली आहे आणि यामध्ये मी काही थोड्याशा केशरच्या काड्या टाकलेल्या आहेत. ह्या पूर्णपणे ऑप्शनल आहेत. तुम्ही टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल, पण या केशरमुळे पाकाला छान असा कलर येतो आणि गुलाबजामची चवही छान लागते. आता त्या काड्या देखील मी यामध्ये टाकलेला आहे आणि हा पाक सतत असा ढवळत राहायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता ज्यावेळेस आपण केशरच्या काड्या टाकल्या आहेत तर या पाकाला आपला कलर हा सुंदर असा कलर आलेला आहे. आता आपल्याला पाक बनवताना मधून चेक करायचं आहे की हा पाक कितीपर्यंत आलेला आहे. जर तुम्हाला पाक ओळखता येत नसेल तर गुलाबजामुनचा पाक ओळखण्यासाठी तो ज्यावेळेस आपण चेक करतो त्यावेळेस तो अजिबात हाताला चिटकत नाही. त्यावेळेस असं समजावं की पाक हा आलेला नाही. पण हाताला अगदी तुम्ही ते पाहू शकता, मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. ज्यावेळेस गुलाबजामुनचा पाक येतो त्यावेळेस तो हाताला चिटकतो. फक्त हाताला चिटकला तरी समजावं की पाक आलेला आहे किंवा पाक हा जसा मध असतो तर त्याप्रमाणे मधापेक्षा थोडासा पातळ जरी झाला तरी ओळखावे की पाक आलेला आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता हे माझा गॅस हा चालूच आहे आणि यामध्येच आपण ज्या गुलाबजामुनच्या गोळ्या बनवून घेतल्या होत्या तर त्या गोळ्या मी यामध्येच टाकलेल्या आहेत आणि नंतर याला 2 उकळ्या आपल्याला येऊ द्यायच्या आहेत, जेणेकरून या गुलाबजामुनमध्ये हा पाक व्यवस्थित असा मुरेल आणि गुलाबजामुन असे आपले छान टम्म फुगतील आणि व्यवस्थित पाक देखील या गुलाबजामुनमध्ये मुरेल. तुम्ही पाहू शकता जशी उकळी येईल तसे हे गुलाबजामुन देखील छान असे टम्म फुगल्यासारखे वाटत आहेत. तर अशा प्रकारे हे मिल्क पावडरचे अगदी सोप्या पद्धतीने फक्त तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या तर हे गुलाबजामुन ही रेसिपी तुम्ही न चुकता व्यवस्थित करू शकता. परंतु ही रेसिपी बनवताना मी ज्या काही टिप्स सांगितल्या होत्या तर त्या व्यवस्थित तुम्ही फॉलो करा. तर तुम्ही इथे पाहू शकता ज्यावेळेस यामध्ये हा पाक मुरला आहे तर त्यावेळेस यामध्ये हा पाक अगदी छान आतपर्यंत या गुलाबजामुनमध्ये मुरलेला आहे. तुम्हाला मी इथे कट देखील करून दाखवते. आतून हे आपलं गुलाबजामुन अगदी सॉफ्ट जाळीदार असं झालेलं आहे. आणि हा पाक देखील आतपर्यंत अगदी व्यवस्थित असा मुरलेला आहे. हे गुलाबजामुन बनवताना सर्व साहित्य हे प्रमाणबद्ध घ्यावे. तसेच हे गुलाबजामुनचं ज्यावेळेस आपण पीठ मळतो तर त्यावेळेस पीठ हे रेस्ट करायला ठेवणे खूप गरजेचं आहे. जेवढं हे पीठ तुम्ही रेस्ट करायला ठेवाल तेवढे हे गुलाबजामुन सॉफ्ट होतात.
आणि ज्यावेळेस आपण सुरुवातीला पीठ मळतो तर नंतर ज्यावेळेस जे सगळं मळलेलं पीठ आहे ते पाणी ॲब्सॉर्ब केलेलं पीठ नंतर ते असं मोकळं होतं, तर ते व्यवस्थित हाताने चोळून त्या पिठाच्या गाठी फोडून नंतर एकदा पाण्याने हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. अगदी या गुलाबजामुनमध्ये पीठ मळणे हे खूप महत्त्वाचे आहे. जेवढं तुम्ही हाताने पीठ छान मळसाल, जेवढं सॉफ्ट कराल तेवढे हे गुलाबजामुन तुमचे छान बनेल. आणि याला रेस्ट देणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी ज्यावेळेस आपण पीठ मळतो त्यावेळेस या पिठाला साधारणपणे 2 तास रेस्ट हे 1 ते 2 तास रेस्ट हे द्यायला हवे. नंतर ज्यावेळेस तुम्ही गुलाबजामुनच्या गोळ्या बनवता तर दोन्ही तळहाताच्या मध्ये गोल न बनवता आपण एका हाताने 4 बोटाच्या मध्ये जसा लाडू वळतो त्याप्रमाणे ह्या गुलाबजामुनच्या गोळ्या बनवाव्या, जेणेकरून ह्या गोळ्या अगदी सॉफ्ट बनतील आणि अगदी हलक्या राहतील. आणि हे गुलाबजामुनमध्ये पाक हा एकदम व्यवस्थित असा ॲब्सॉर्ब होईल आणि आपलं गुलाबजामुन हे ज्युसी आणि एकदम छान असं सॉफ्ट हे गुलाबजामुन बनेल. तर ह्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमची ही रेसिपी अगदी परफेक्ट होईल. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कशी झाली ती नक्की मला कमेंट करून सांगा. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या रिगल्स पाककृती या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.